So what we discussed in the previous lecture, we discussed the one more important aspect, that is cell. First cell, and second we discussed cell theory, right? Which topics we discussed? First is cell, second one is cell theory. Cell, as usual, structural and functional unit of life. Then cell theory, the first 5 postulates we have learned. So cell theory मध्ये काय postulates? First, Schilden, right? 1838, German botanist, examine the plants, observe the plants, study the plants and give one conclusion. काय conclusion दिलं? All plants are composed of different kinds of cells. That is what first scientist, Schilden. Who is the second? Who is second? Yes, second one is Shawn. Shawn is British zoologist, right? And he examined, study the animals, and he have given the one conclusion like Schilden. Kudla, all animals are composed of different kinds of cells. ही गोष्ट त्यांनी सांगितली. शॉनने 2 गोष्टी परत सांगितल्या. कुठल्या? यस, एनीवन? इन द सेल थेअरी मध्ये जे शिल्डननी सांगितले, नंतर शॉनने सांगितले. शॉनने 2-3 गोष्टी सांगितल्या. एक मी तुम्हाला पहिले सांगितले की ऑल एनिमल्स आर मेड अप ऑफ, or all animals are composed of different kinds of cells. ही एक सांगितली फर्स्ट. अजून काय सांगितलं? Yes, anyone? What the Shawn suggested in his observation? Listen very carefully. Regarding प्लाझ्मा मेम्ब्रेन, याबद्दल त्यांनी पण कमेंट केलंय, कारण बऱ्याच वेळा यावर प्रश्न असतो. काय कमेंट केली त्यांनी? The outermost covering of animal cell is known as plasma membrane, and plasma membrane is the unique characteristics of animal cell, right? Secondly, he commented second point about plasma membrane. तिसरा कुठला पॉइंट त्यांनी सांगितला? I am talking about Shawn. तिसरा पॉइंट कोणी काय सांगितला? तिसरा पॉइंट त्यांनी असा सांगितला about cell wall. काय सांगितलं त्यामध्ये? Presence of cell wall is the unique feature of plant cell. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या, त्यापैकी one thing related to the plasma membrane, outermost covering in animal cell, correct. And second, he called cell wall. What cell wall? The presence of cell wall above the plasma membrane is the unique feature. एक वैशिष्ट्य आहे, characteristics आहे. कशाची? Plant cell, right? So this is plasma membrane about animal cell and cell wall about plant cell, right? 1838-1839 या दोघांनी काय फॉर्म्युलेट केलं? सेल थेअरी फॉर्म्युलेट केली. 1838, 1839 ते 1855 पर्यंत सेल थेअरी रिमेन ॲज इट इज. म्हणजे काय? 1838, 1839 किंवा 1839 नंतर या दोघांनी जी सेल थेअरी सांगितली, दॅट सेल थेअरी वॉज ॲक्सेप्टेड बाय ऑल ओव्हर द वर्ल्ड. सर्व जगांनी ती सेल थेअरी मान्य केली, राईट. नेक्स्ट 1855 मध्ये द थर्ड सायंटिस्ट केम अँड इट्स नेम इज रुडॉल्फ वर्चो. स्पेलिंग करेक्ट लिहा. मी असाइनमेंट मध्ये यावर क्वेश्चन दिला होता. त्या क्वेश्चन मध्ये बऱ्याच जणांनी काय सांगितलं? ओनली वर्चो. That is not the proper way to give the correct name of scientist. Now काय scientist द्यावं लागेल? रुडॉल्फ, कंप्लीट अँड वर्चो. आणि त्यापैकी R should be capital and second V should be capital. म्हणजे तुमच्या नावात जसं तुम्ही लिहिता पहिला वर्ड कॅपिटल, सरनेम कॅपिटल, इन द सेम फॅशन राईट द नेम ऑफ सायंटिस्ट. इथून लक्षात ठेवा, कुठल्याही सायंटिस्टचं जर नाव लिहायचं असेल तर फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल फ्रॉम नेम अँड वन मोर टाइम द सरनेम फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दॅट इज हे पण इकडे पण आणि इकडे पण. कधी? 1855.
यांनी एका क्वेश्चनचा आन्सर दिलं, हाऊ सेल्स आर प्रोड्यूस्ड. त्याच्या डोक्यात क्वेश्चन आला की हाऊ सेल्स आर प्रोड्यूस्ड. मग त्यांनी सांगितलं की सेल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम, यस, सेल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम pre-existing cell by cell division. Correct. So this is, and त्यावरून मग काय झालं की ही जी सेल थेरी होती त्या सेल थेरी मध्ये एक मोर पॉस्ट्युलेट्स आलं, अँड दॅट सेल थेरी वी कॉल्ड इट ॲज अ, त्याला काय म्हटलं आपण, मॉडर्न सेल थेरी. व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ, वी कॉल्ड इट ॲज अ मॉडर्न सेल थेरी, ज्याचे 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. काही बुक्स मध्ये जास्तीचे आहेत, 6 असतील, पण कीप 5, मिनिमम 5 पॉस्ट्युलेट्स इन युअर माइंड. पण त्याला जी आता सध्याची जी सेल थेरी आपण ऍक्सेप्ट केली ती मॉडर्न सेल थेरी आहे, ज्यामध्ये किती सायंटिस्ट आहेत, 3, सिल्डन, शॉन अँड रुडॉल्फ वर्चू. राईट, रुडॉल्फ वर्चू. आणि कुठले पॉस्ट्युलेट सांगितले, पहिलं पॉस्ट्युलेट्स लिहायचं, all organisms are composed of different kinds of cells and products of cells. काल मला एका जणांनी प्रश्न विचारला होता की सर what do you mean by products of cells? Products of cell म्हणजे सेलनं तयार केलेले प्रॉडक्ट प्रिपेअर्ड बाय सेल और प्रॉडक्ट सिंथसाइज्ड बाय सेल. मग कुठले कुठले प्रॉडक्ट सेल सिंथसाइज करते, प्रोटीन्स आहेत, एन्झाइम्स आहेत, हार्मोन्स आहेत, काही स्ट्रक्चर्स आहेत. That is what the products of cells. पहिलं postulates. Second postulates कुठलं आहे रे? The second postulates is about, कुठलं लिहायचं की all the function of organism is the function of cell. Correct. That is second postulates. Third postulates हे थोडंसं लक्षात ठेवायला कठीण जाते. कुठलं? All the function of organism is the function of cell. मी काल सांगताना 2 एक्झाम्पल सांगितले होते. कुठले? If your body is performing respiration, ultimately, or it means cell performing respiration. बरोबर. दुसरं एक्झाम्पल सांगितलं होतं, if your body requires nutrients, if your body requires nourishment, it means cell requires nourishment. That is second postulate. Third postulate, very simple, cell is structural and functional unit of life. Fourth postulate, cell show transformation of energy. Fifth postulate, the cell have DNA and RNA as a genetic material, or cell contain DNA and RNA as a genetic material in the cytoplasm. मग पुस्तकामध्ये जे वर्डिंग दिलेले आहेत त्याच वर्डिंग वापरा, त्याला बदलू नका. बदललं तरी चालेल पण त्याच ठेवा जेणेकरून दॅट इज कॉमन आहे. राईट. सो दिस इज व्हॉट द सेल थेरी. तुम्ही जर नीट 2019चा पेपर जर बघितला, मागच्या वर्षीचा, जी मे मध्ये झाली होती, तर त्यामध्ये या सेल थेरीवर एक क्वेश्चन आहे जो 4 मार्कासाठी होता. राईट. आणि तो कशावर होता? यस एनीवन, आपण जो टॉपिक शिकवला त्यावर एक क्वेश्चन होता. कोणी बघितला का? कोणी बघितला? सेल थेरीवर 2019 मध्ये एक क्वेश्चन होता आणि पर्टिक्युलरली रुडॉल्फ वर्चूवर होता. कोणी बघितला? ओके. कुठला होता? दॅट इज ऑन ऑमनिस सेलुला ई सेलुला. त्याला काय म्हणतो बरे? दिस इज व्हॉट द फ्रेज. कोणी सांगितले? दिस इज व्हॉट द फ्रेज गिवन बाय रुडॉल्फ वर्चू. आणि त्यांनी सांगितले की ऑमनी सेलुला ई सेलुला मीन्स. बऱ्याच जणांना याचा अर्थ काल कळला नव्हता, समजला नव्हता, म्हणून मी परत एक सांगतो की दिस इज अ फ्रेज गिवन बाय रुडॉल्फ वर्चू. राईट. आणि what do you mean by omnicellular unicellular? Means cells are produced from pre-existing cell. Cells are produced from pre-existing cells. याला त्यांनी या लँग्वेज मध्ये सांगितलं आणि म्हणून ती थर्ड पॉस्ट्युलेट्स आहे की
all the cells are produced from pre-existing cell by cell division. काय एक शब्द होता कुठला सेल डिव्हिजन वर, राईट. आताच्या सेल कशा डिवाइड होतात ते पहिले बघू. समजा ही सेल आहे, वन सेल, टेक पार्ट इन सेल डिव्हिजन. This is a cell which take part in cell cycle. त्याला आपण काय म्हणतो, सेल सायकल और सेल डिव्हिजन म्हणतो. म्हणजे इंटरफेज आहे, प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, अनाफेज आहे, टीलोफेज आहे, सायटोकायनेसिस आहे. हा सर्व टप्पे एकानंतर पार केल्यानंतर ही सिंगल सेल डेव्हलप टू सेल्स विच आर एक्झॅक्टली सिमिलर टू द पेरेंट सेल. म्हणजे ही जर पेरेंट सेल असेल आणि these two are daughter cells, right? These cells take place in controlled manner, take part in the cell division, cell cycle, and finally produce two cells. Finally produce two daughter cells. These stand for two daughter cells, right? And what is या दोघांची characteristics काय आहे? These two daughter cells are exactly similar to that of parent cell. म्हणजे इथं जर 46 क्रोमोझोम असतील या पेरेंट सेल मध्ये, तर हाऊ मेनी क्रोमोझोम शुड प्रेझेंट इन डॉटर सेल? बोथ डॉटर सेल शुड हॅव द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज 46. आणि त्याच्यामुळेच कंटिन्युटी ऑफ लाईफ सुरू राहते, राईट. लक्षात आलं? ओके. नाउ वी मूव डिस्कस द सेकंड पॉइंट, दॅट इज सेल साइज. आता जेवढ्या की लाईफच्या सेल आहेत आपल्याला एक माहिती पडलं, ऑल लाईफ म्हणजे ऑल ऑर्गॅनिझम्स कशापासून बनलेले आहेत? तर सेल पासून बनलेले आहेत. वेगवेगळ्या सेल आहेत. मग विच इज लार्ज, विच इज स्मॉल, विच इज बिगर, दॅट इज व्हॉट द पॉइंट, सेल साइज. कुठली सेल साइज आहे? फर्स्ट इज PPLO. आता लक्षपूर्वक आहे, PPLO or now it is also called as read it. PPLO is also termed as, or PPLO is also called as mycoplasma. PPLO stand for, लक्षात आहे, प्लुरो, फर्स्ट P, सेकंड P pneumonia, L like, and O organism. काय म्हणते त्याला? प्लुरो pneumonia like organisms. We call it as a PPLO. This is smallest organism. काय आहे हा? This is smallest cell, single cell, smallest cell. काय म्हणतात? PPLO. or it is also, काही दिवस पहिले मायकोप्लाझ्मा हा शब्द माहिती नव्हता, PPLO माहिती होता. आता PPLO is also termed as the mycoplasma and this is smallest cell. किती साइज आहे? 0.1 to 0.3 micrometer. This is smallest cell. कारण यावर पण नेहमी काही गोष्टीवर फोकस केलं पाहिजे, which is small, which is large, right? So this mycoplasma is placed in between bacteria and viruses. कशामध्ये? is placed in between bacteria and viruses. आपण सध्या असं म्हणतो की viruses are smallest and bacteria पेक्षा smaller म्हणजे in between this आणि viruses पेक्षा bigger. म्हणून असं म्हणतात की mycoplasma the cell which is smaller than bacteria but bigger in size than viruses. म्हणून त्याला it is placed in between bacteria and
व्हायरसेस. बॅक्टेरिया आणि व्हायरसेसच्या मध्ये त्याला ठेवलेलं आहे. राईट, आलं लक्षात? यस. अजून दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स याची अशी आहे. कशाची? फर्स्ट कुठली कॅरेक्टरिस्टिक? स्मॉलर दॅन yes, it is smaller than bacteria, right? That is what the first characteristic, and this is cell without cell wall. काय म्हणतात त्याला? Cell without cell wall. This is what the smallest cell. कुठली smallest cell आहे? PPLO. ज्याला काय म्हटलंय? Pleuro pneumonia like organisms, or it is also termed as mycoplasma. साइज किती सांगितले रे? 0.1 to 0.3 मायक्रोमीटर. हा जो मायकोप्लाझ्मा सेल आहे, that is placed in between bacteria and viruses, right? मग दोन कॅरेक्टरिस्टिक्स मी सांगितल्या त्याच्या. कुठल्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या मायकोप्लाझ्माच्या? कुठल्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या? फर्स्ट स्मॉलेस्ट साइज. त्यापैकी पहिली आहे स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. साइज किती आहे? 0.1 to 0.3. मग बॅक्टेरियाची साइज किती आहे? The size of bacteria is 3 to 5 micrometers. Micron, 3 to 5 micron, right? 3 to 5, 0.1 to 0.3, right? म्हणून काय म्हटलंय? स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. अजून इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? दिस इज द सेल विदाउट सेल वॉल, राईट? दिस इज द सेल विदाउट सेल वॉल. अँड बॅक्टेरिया कसा आहे? बॅक्टेरिया इज युनिसेल्युलर. एकच सेल आहे आणि सेल वॉल आहे, राईट? सेल वॉल पण आहे. मायकोप्लाझ्मा स्मॉलर दॅन बॅक्टेरिया विदाउट सेल वॉल. जर मग मी असा क्वेश्चन विचारला की विच इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम विथ सेल वॉल, किंवा मी जर प्रश्न विचारला की विच इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम विथ सेल वॉल, काय असेल? मग त्यावेळेस म्हणावं लागेल बॅक्टेरिया. And which is the smallest cell without cell wall? What is the answer? Which is the smallest cell without cell wall? What is the answer? खंडारे. माइकोप्लाज्मा स्पेलिंग चेक करा. Which is the smallest without cell wall? Mycoplasma. That is what? The smallest cell. And second one is largest cell. Which is largest cell? Largest cell is ostrich eggs. कुठलं? Ostrich eggs. आणि त्याला कसं म्हणतात? सिंगल आयसोलेटेड सेल. सर्वात मोठं सेल आहे, and that is what we call it as a ostrich eggs. So smallest cell bacteria, smallest cell without cell wall mycoplasma, largest cell ostrich egg, single isolated cell. दोन गोष्टी आपण लर्न केल्या, स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट. एक थर्ड आहे लॉंगेस्ट. which is longest cell? Yes, anyone? Which is longest cell? Yes, anyone? Which is longest cell? The longest cell is nerve cell. Nerve cell is the longest cell. किती सेल बघितल्यात रे? 3. Smallest cell with cell wall, bacteria. Smallest cell without cell wall, mycoplasma. किती size? 0.1 to 0.3 micron, micrometer. Bacteria 3 to 5 micrometer. Which is largest cell? Ostrich egg, single isolated
सेल, शहामृग ज्याला म्हणतो, राईट, विच इज लॉंगेस्ट सेल, नर्व सेल. आणि एक परत कधी कधी प्रश्न येतो यावर, ह्यूमन RBCs which is 7 micrometer, okay, which is 7 micrometer, right? This is what the first topic, that is cell size, the chart मध्ये learn केलाय. First PPLO, or it is also called as mycoplasma. आता कुठेतरी रनिंग नोट्स घ्या. प्लुरो निमोनिया लाइक ऑर्गॅनिझम, स्मॉलेस्ट, दोन कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या. स्मॉलर दॅन बॅक्टेरिया, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स विदाउट सेल वॉल. म्हणून इथं दोन क्वेश्चन्स तुमचे तयार होतात. कुठले? विच इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम असा जर क्वेश्चन आला तर सिम्पली राईट बॅक्टेरिया. जर असा क्वेश्चन आला की विच इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम विदाउट सेल वॉल, देन 101% mycoplasma. Which is the longest cell? Of course, ostrich eggs. Which is largest? Ostrich eggs. Which is longest? Nerve cell. What is the diameter of human RBC? 7 micrometer. किंवा त्याची साइज किती आहे? 7 micrometer. मग परत एक वेळ रिपीट करतो. PPLO mycoplasma 1, second largest ostrich, third longest nerve cells, and fourth human RBC 7 micrometer, right? Now समजले आपली अडचण? यात काही अडचण नाही ना? ओके, काही अडचण? हां. सेकंड वन इज सेल टाइप और टाइप्स ऑफ सेल. कुठला टॉपिक आहे रे? टाइप्स ऑफ सेल, राइट? हाउ मेनी टाइप्स ऑफ सेल? यस, एनीवन? जे पॉप्युलर आहेत, हाउ मेनी टाइप्स ऑफ सेल? देयर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स. बघा कुठले लिहितो मी. वन इज प्रोकैरियोटिक, KARYO, कैरियोटिक, and second one is यूकैरियोटिक. पहिला कुठला? प्रोकैरियोटिक अँड यूकैरियोटिक. हे दोन सेल आहेत. आता लक्षात आहे, प्रो मीन्स अँड प्रो मीन्स प्रिमिटिव्ह. काय म्हणतात त्याला? प्रो मीन्स प्रिमिटिव्ह. मराठीत काय म्हणतात रे? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीचा, राईट? ॲडव्हान्स नाही, सुरुवातीचा. दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अ प्रो. अँड सेकंड आहे कॅरियॉन मीन्स, यस एनीवन? पॉप्युलर शब्द आहे, माहीत असायलाच पाहिजे. कॅरियॉन मीन्स प्रो मीन्स ओल्ड किंवा प्रिमिटिव्ह. ओल्डही चालेल, काय करेक्ट. कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. ज्याचा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे अशा सेलला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. पाठ करायचंच काम नाही, फक्त शब्दाचा अर्थ समजून घ्या. पाठ जर करत गेला तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लर्न बायोलॉजी. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं? बेसिक गोष्टी. अजून एक दिवस आपण बेसिक घेऊ. मीन्स देन विल स्टार्ट द सिलेबस. सेल द युनिट ऑफ लाईफ, युअर फर्स्ट चॅप्टर, ज्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर होतीलच, राईट? काय सांगितलंय? प्रोकॅरियोटिक मधला प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. अशी प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे अशी सेल की ज्या सेलचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे, राईट? आता सेम इकडे बघू. EQ stand for
Yes, anyone? Tide, you comment. Pro means old. Now आता मला सांग की what is meant by EU? EU is advanced, right? काय म्हटलंय? Advanced. And परत carry on आहेच. KRYON. Carry on means nucleus. म्हणजेच there are two types of the cells. One is prokaryotic cell and second one is eukaryotic cells. These two types on the basis of nucleus. On the basis of nucleus. In one cell the nucleus is primitive, whereas in another cell the nucleus is advanced. So this is what the first characteristics of both cells. Two types of cells, prokaryotic and eukaryotic cell. The remaining task or the rest of the things we will discuss in our next theory class. Kutle characteristics. With this, I would like to stop my lecture. Thank you one and all.